नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी पुन्हा एकदा खेळलं गेले. त्यांच्या भविष्याशी खेळ झालाय. एक दोन दिवसाचं नाही तर महिने केलेला अभ्यास, घरच्यांनी केलेला खर्च, नोकरीची स्वप्न आणि सगळ्यावरती एका क्षणात पाणी फिरलं. उद्याची होणारी टीईटी परीक्षा ऐन वेळी रद्द करण्यात आली. कारण काय माहितीये? पेपर फुटीचं कारण. पण माझा सरकारला सरळ आणि सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? महाराष्ट्रातील शिक्षण खातं नेमकं करतंय काय? महिनाभरापूर्वीच देशामध्ये मोठ्या पेपर फुटीच्या घटना घडल्या. त्यावेळी सरकारने मोठमोठ्या घोषणा केल्या. दोषींना सोडणार नाही, कठोर कारवाई करू, परीक्षा प्रक्रिया अभेद्य करू, पेपर फुटी थांबवू, अशा घोषणा करण्यात आल्या. त्यामध्ये महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी होते. मग आज पुन्हा तीच परिस्थिती का? याचा अर्थ स्पष्ट आहे. एक तर सरकारच्या घोषणा फक्त कागदावरती आणि लोकांना गुमराह करण्यासाठी आहेत, किंवा ही संपूर्ण यंत्रणा कोलमडलेली आहे. लाखो विद्यार्थ्यांनी अभ्यास केला, अनेकांनी खासगी क्लासेससाठी हजारो रुपये खर्च केले, काहींनी गाव सोडून शहरात राहण्याची व्यवस्था केली, काहींनी रेल्वे बसची तिकीट काढली, काहींनी नोकरीतून सुट्टी पण घेतली. हो, या सर्वांचं आर्थिक नुकसान आता कोण भरून देणार? महाराष्ट्र सरकार का महाराष्ट्र सरकार मधलं शिक्षण विभाग? हा आता विद्यार्थ्याच्या वतीनं विचारला गेलेला प्रश्न आहे. की पुन्हा नेहमीप्रमाणे चौकशी करू, समिती नेमू, एवढंच उत्तर या विद्यार्थ्यांना मिळणार? हाही तेवढाच मोठा प्रश्न आहे. सरकारने विद्यार्थ्यांना फक्त आश्वासन दिलं, पण सुरक्षित परीक्षा देऊ शकले नाहीत. ही मात्र खरी वस्तुस्थिती आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे पेपर फुटीचं रॅकेट वारंवार सक्रिय होत आहे. प्रश्नपत्रिका गोपनीय असताना ती बाहेर कशी पोहोचते? कोणत्या पातळीवरती गळती होते? यामागे कोण आहेत? आणि प्रत्येक वेळी मुख्य सूत्रधार कसा मोकाट सुटतो? हे प्रश्न आता सरकारने टाळता येणार नाहीत, किंवा सरकारने या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. राज्यातील तरुणांना रोजगार हवा आहे, त्यासाठी परीक्षा द्यावी लागते. पण जर परीक्षाच प्रामाणिकपणे घेता येत नसेल तर तरुणांनी सरकार किंवा कोणाला दोष द्यायचा? ही केवळ पेपरफुटी नाही, हा विद्यार्थ्याचा विश्वासभंग आहे, हा त्यांच्या मेहनतीचा अपमान आहे, आणि ही संपूर्ण परीक्षा व्यवस्थेच्या अपयशाची एक कबुली आहे, एक पावती आहे. सरकारने आता फक्त निलंबन, चौकशी आणि समितीचा खेळ बंद केला पाहिजे. गांभीर्याने विचार केला पाहिजे. पेपरफुटी करणाऱ्या संपूर्ण साखळीचा पर्दाफाश केला पाहिजे. दोषीवरती जलद गती न्यायालयात खटले चालवून कठोर नाही फाशीची शिक्षा दिली पाहिजे. परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे तंत्रज्ञान आधारित, पारदर्शक आणि सुरक्षित झाली पाहिजे. असं होणार का? कारण प्रत्येक पेपर फुटीनंतर फक्त परीक्षा रद्द होत, आणि परीक्षा रद्द झाल्यानंतर लाखो विद्यार्थ्यांचं स्वप्न, त्यांचा आत्मविश्वास, व्यवस्थेवरचा त्यांचा विश्वासही तुटतो. सरकारने आता उत्तर द्यायलाच हवं. आणि ही जी पेपर फुटी आहे, किती पेपर अजून फुटणार? कधी ही पेपर फुटी थांबणार? आणि विद्यार्थ्याचं भविष्य अंधारात जाण्यापासून सरकार हे यशस्वी होतं का रोखण्यासाठी, का नाही? अजून किती वेळा चौकशी सुरू किंवा या सगळ्या ससेमिरा चालू राहणार? महाराष्ट्रातील विद्यार्थी आता उत्तर मागत आहेत. त्यांना आश्वासन नको आहे. त्यांना सुरक्षित परीक्षा, पारदर्शक परीक्षा आणि दोषीवरती कठोर कारवाई हे पाहिजे. कारण हे सगळा जो खेळ आहे, हा खेळ नुसता चालत नसून आता अनेक हजारो विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की ह्या खेळामध्ये सरकारही सामील आहे. मग आता ह्या खेळामध्ये सरकार सामील नाही तर सरकार अपयशी का होते? परीक्षा घेण्यासाठी का ऐन टाइमवरती पेपर रद्द करावा लागतो? हे उत्तर आता सरकारने द्यायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.